राम प्रभू वैकती कुशलव रामायण गाती. काय आठवतंय ना? सकाळच्या प्रहरी भूपाळीचे हे अद्भुत स्वर आपल्या कानी पडायचे. एकाकी सारा भवताल प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन व्हायचा. गदिमांचे शब्द आणि बापूजींचे सूर कानात साठवून दिवसाची सुरुवात करण्याचा तो काळ. गीत रामायणाचा प्रसार ज्या रेडिओवरून व्हायचा त्याला सुद्धा लोक हार फुलं वाहायची. आज रामनवमीच्या दिवशी सुद्धा बापूजींचे स्वर लोकांच्या मनावर राज्य करतायत. संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे शब्दांनाच रत्न मानून जगण्याचा तो काळ होता. त्या काळात गदिमांच्या लेखणीतून साकारलेल्या गीत रामायणाला आज सुद्धा मराठी साहित्यात मानाचं स्थान आहे. छंदोबद्ध काव्य आणि विपुल शब्दसंपदा यांच्या माध्यमातून साकारलेलं रामायण म्हणजे मराठी संस्कृतीमधील एक सुवर्ण पाणच म्हणावं लागेल. पण मंडळी, गीत रामायणातील पहिलं गीत नेमकं कसं जन्माला आलं हे तुम्हाला माहिती आहे का? यामागचीच गमतीदार गोष्ट जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत राहुल धुलव. MTBच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा. गीत रामायण म्हणजे 56 गीतमालांचा काव्यसंग्रह. 1936 साली रामकृष्ण दत्तात्रय पराडकर यांच्या घरी मोरोपंतांच्या 108 रामायण या ग्रंथाचं वाचन झालं. तेव्हापासूनच रामायणावर काहीतरी लिहावं अशी गदी माडगुळकरांची इच्छा होती. ही इच्छा फलद्रूप व्हायला 1954चं साल उजाडावं लागलं. त्यावेळी पुणे आकाशवाणी केंद्रावर सीताकांत लाड स्टेशन डिरेक्टर होते. समाज प्रबोधन आणि मनोरंजन या दोन्हीचं मिश्रण असलेला कार्यक्रम त्यांना करायचा होता. सीताकांत लाड आणि गदी माडगुळकर एकमेकांचे अगदी चांगले मित्र होते. त्या काळात पुणे आकाशवाणीवर संगीताचे अनेक चांगले कार्यक्रम सादर व्हायचे. त्यातील एक लोकप्रिय झालेली संगीतिका म्हणजे पारिजातक. या संगीत कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी गीत रामायणाचं पहिलं गीत सादर होणार होतं. म्हणूनच असं ठरवलं गेलं की सर्वांनी रात्री आकाशवाणीवर संगीतिका ऐकायची आणि त्यानंतर गीत रामायणाचं पहिलं गीत रेकॉर्ड करायचं. ठरल्याप्रमाणे सगळी मंडळी जमली. बापूजी म्हणजेच सुधीर फडके गदी माडगुळकरांना म्हणाले, चला अण्णा गाणं द्या. त्यावर गदी माडगुळकर म्हणाले, गाणं तर मी तुमच्याकडे केव्हाच पोचवलं होतं. झालं. गाणं शोधण्याची धावपळ सुरू झाली. रात्री 12-12:30 वाजेपर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता. गदिमा थोडे हटून बसले आणि म्हणाले, मी काही आता परत गाणं लिहून देणार नाही. अखेर सीताकांत लाड यांनी गदिमांना चक्क एका खोलीमध्ये बंदिस्त केलं आणि बजावलं, गाणं लिहिल्याशिवाय बाहेर यायचं नाही. सकाळी 7:45 वाजता गाणं प्रसारित करायचं होतं. गाणं लिहून होईपर्यंत सुधीरजी फडके घरी जाऊन आले. त्यांचे पुत्र श्रीधर फडके आजारी होते. गीताची निर्मिती करताना सुद्धा योगायोगानं एक प्रतिकूल परिस्थिती तयार झाली. कारण अखेर गोष्ट सांगितली जाणार होती प्रभू श्रीरामांची. अखेर सकाळी 5 वाजता गीत रामायणाच्या शृंखलेतील पहिलं गाणं तयार झालं. स्वये श्रीराम प्रभू ऐकती. हे शब्द वाचून सुधीर फडकेंना कल्पना सुचली की सुरुवातीला लव आणि कुश यांनी श्रीरामांना वंदन केल्याचं ऐकवावं आणि मग निवेदन सुरू करावं. या निवेदनासाठी सुधीर फडके यांच्या पत्नी ललिता फडके आणि गायिका मंदाकिनी पांडे यांना बोलवण्यात आलं. पुरुषोत्तम जोशी यांच्या धीर गंभीर आवाजात निवेदन सुरू झालं. निवेदन संपल्यानंतर स्टुडिओमधला तांबडा दिवा लागला. तानपुरे वाजू लागले आणि अखेर सुधीर फडके यांच्या गाण्यातून संगीत विश्वातील एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली. गीत रामायणातील गीतांचं प्रसारण 1955 सालच्या रामनवमीला सुरू झालं आणि 1956 सालच्या रामनवमीपर्यंत लोकांनी या गीतांचा रेडिओवरून आस्वाद घेतला. सुधीर फडके यांनी आपल्या कार्यकाळात गीत रामायणाचे जवळजवळ 1800 प्रयोग केले. केवळ भारतच नव्हे तर परदेशात सुद्धा गीत रामायणाचा डंका वाजला. आज सुद्धा लोकांच्या मनात गदिमांचे शब्द आणि बापूजींचा आवाज रुंजी घालतोय. गीत रामायणाचा कलाविष्कार येणाऱ्या काळात सुद्धा पुढच्या पिढ्यांना समृद्ध करेल यामध्ये शंका नाही. गीत रामायणाच्या निर्मिती मागची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृतीमधल्या ताज्या बातम्यांसाठी MTBला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.